हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज आपण परत एका लोकेशनला आलेलो आहे आणि ते लोकेशन बऱ्यापैकी फेमस आहे. मी आलेलो आहे माहूरगडावर. करेक्ट. सो माहूरगडावर यायचं रिझनच हे होतं की खूप दिवसांपासून ठरवलं होतं की रेणुका मातेचं दर्शन घेऊया, माहूरगडावर जाऊ. आणि आज फॉर्च्युनेटली क्रिसमसच्या सुट्ट्या लागून आल्या होत्या. सो आम्ही प्लॅन केला विथ फॅमिली की माहूरगडावर जाऊ, शेगावला जाऊ. सो आपण तो पण व्हिडिओ बनवणार आहोत. सो तुम्हाला माहूरगडावर जे काही लोकेशन्स ते दाखवतो, दर्शन कसं होणार आहे ते पण दाखवतो. सो स्टे ट्यून. सो आम्ही सकाळी ऑलमोस्ट 5 वाजताच नाशिकहून निघालो होतो आणि समृद्धी महामार्गच असल्यामुळे मला माहिती होतं की ऑलमोस्ट 6 to 7 hours लागणार आहे. टोटल डिस्टन्स ऑलमोस्ट 550 किलोमीटर्स होता. सो त्यामधलं 383 किलोमीटर्स तर समृद्धी महामार्गच होता. सो टाईम कमी लागणार होता. आणि समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर पुढे वाशिमपासून जो रस्ता होता तो थोडा घाटाचा होता, तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. सो त्याच कॅल्क्युलेशनने मी सकाळी 5 वाजता निघालो होतो आणि एक्झॅक्टली 1 वाजेच्या आसपास आम्ही माहूरगडाला पोचून गेलो होतो. सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला मंदिराजवळ असे खूप दुकानं भेटतील की जे पार्किंग तुम्हाला अलाउ करतील, पार्किंगला गाडी लावण्यासाठी. आणि तुम्ही तिथून पूजेचं साहित्य घेऊन फ्रीमध्ये पार्क करू शकता किंवा मंदिराच्या अलीकडे किंवा पलीकडेही तुम्ही फ्रीमध्ये पार्किंग लावू शकताय. आणि त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे थोडी जास्त गर्दी होती क्रिसमसची. सो स्लॉटमध्ये लोकांना ते सोडत होते, 50-50 लोक. पण त्यामुळे एक झालं की जास्त गर्दी नाही झाली आणि ऑलमोस्ट 1 तासाच्या आसपास आम्हाला दर्शनाला वेळ लागला. आणि तिथे पायऱ्या चढत असताना तुम्हाला भरपूर पूजेचं साहित्य वगैरे घेण्याचे ऑप्शन्स पण आहेत. मंदिराच्या जवळच्या ह्या पायऱ्या चढत असताना तुम्हाला लेफ्ट साईडला जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला पूर्ण गडाच्या खालचा जो परिसर आहे किंवा जे जंगल किंवा दरी आहे ती बघायला मिळते. आणि मंदिरात जवळ गेल्यावर तुम्ही बघतायत की अजून तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे घेण्यासाठीचे ऑप्शन्स पण तिथे अवेलेबल आहेत. जसं मी तुम्हाला बोललो, स्लॉटमध्ये सोडत होते, त्यामुळे तुम्हाला ह्या पॅचमध्ये गर्दी थोडी जास्त वाटते. वरती जाऊन तुम्ही बघतायत की हा तिथला एक युनिक प्रसाद होता. म्हणजे तुम्ही खालून विड्याचे पानं आणि ते बडीशोपचं सामान घेऊन जायचं. तिथे तुम्हाला असा विडा तयार करून देतात ते, आणि तोच देवीचा प्रसाद म्हणून ते तिथे कन्सिडर करतात. तोच देवीला स्पर्श करून तुम्हाला प्रसाद म्हणून ते परत करतात. सो आमचं दर्शन झालं. मधून कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला मध्ये शूट नाही करता आलं. पण इथून तुम्हाला आता समोर जे 2 डोंगर दिसणार आहे तिथे दत्त महाराजांचा जन्म झाला आहे आणि अनुसया मातेचं पण मंदिर आहे. असे 2 डोंगर तिथून बघायला मिळतात. आणि तुम्हाला तिथे दर्शनासाठी जाण्यासाठी सुद्धा रस्ता अवेलेबल आहे. पण आम्ही वेळेअभावी ते 2 लोकेशन्स नाही करू शकलो. तुम्ही बघतात तो समोरचा रस्ता आणि तेच समोरचे 2 डोंगर जिथे दत्त महाराज आणि अनुसया मातेचं मंदिर आहे. सो तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करू शकताय. आणि मंदिराचं इथून किंवा गाभाऱ्यातून दर्शन घेऊन जेव्हा तुम्ही खाली येणार तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद तुम्ही तिथे घेऊ शकतायत. पेढा घेऊ शकतायत, कलाकंद घेऊ शकतायत आणि अगदी फ्रेश तिथे तुम्हाला बनवलेले अवेलेबल केले जातात. सो तो तुम्हाला जर प्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही तिथून ते घेऊ शकतायत. सो झालं आता आमचं दर्शन. वेळ लागला थोडा, क्रिसमस हॉलिडेजमुळे गर्दी होती, पण चांगलं दर्शन झालं. मला मधून गाभाऱ्यातून शूट नाही करता आलं कारण तिथे परमिशन नव्हती मोबाईल यूज करायला. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.